टाकळी गटात कामाचं राजकारण भारी. घड्याळ धनुष्यबाणाची जोडी ठरतीये निर्णायक. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारानं अंतिम टप्पा गाठला असताना बहुचर्चित टाकळी गट सध्या संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेत आहे. इथं धनुष्यबाण आणि घड्याळ या चिन्हांनी आघाडी घेतल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येतंय. टाकळी गटात एकनाथ शिंदे शिवसेना आणि आमदार अभिजित पाटील राष्ट्रवादी गट यांची युती अवैध ठरत असून प्रचारातही एकजूट ठळकपणे जाणवतीये. शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून जिल्हा परिषद गटासाठी दीपक चंदनशिवे तर पंचायत समितीसाठी रोहिणी महेश साठे तसेच खर्डी गणातून अशोक रणदिवे हे उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टाकळी गावात झालेली कोट्यवधी रुपयांची विकास कामं हीच या युतीची खरी प्रचाराची ताकद ठरतीये. रस्ते, पाणी पुरवठा, वीज आणि इतर मूलभूत सुविधांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात झालेला बदल मतदारांच्या चेहऱ्यावर समाधान म्हणून दिसून येत आहे. विशेष म्हणजे काम बोलतंय या ठाम भूमिकेतून साठे कुटुंब थेट मतदारांपर्यंत पोहोचत असल्यानं कोणताही गाजावाजा न करता विकासाच्या जोरावर मतांची मोट बांधली जात असल्याचं चित्र आहे. एकूणच टाकळी गटात सध्या घड्याळ आणि धनुष्यबाणाची जोरदार हवा असून ही विकासाची लाट मतदानाच्या दिवशी काय कमाल दाखवते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. होम टू होम प्रचारावर आपण भर देत आहे, चांगला प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल? आता आम्ही होम टू होम प्रचार करतोय. प्रतिसाद तर एकदम चांगला आहे आणि आमचं व्हिजन हे आहे की आम्ही टाकळी गावात जो विकास केलेला आहे तो जनतेपुढे आम्ही मांडत आहे. तर आम्ही 5 अंगणवाड्या दिलेल्या आहेत टाकळी गावासाठी. आरोग्याच्या सुविधा दिलेल्या आहेत आणि परत ड्रेनेज कंप्लीट 80% तरी ड्रेनेज कंप्लीट केलेला आहे. रस्ते बरेचशा रस्त्याच्या सुविधा पूर्ण केलेल्या आहेत. परत लाईट तर पूर्ण मरकुऱ्या बसून आम्ही मागील वारीच्या काळात आम्ही पूर्ण टाकळी चकाचक मरकुऱ्या वगैरे बसवून केलेल्या आहेत. नंतर आपण आता हॉस्पिटल 100 बेडचं हॉस्पिटलचा प्रस्ताव दिलेला आहे, तो पूर्णपणे मार्गी लागलेला आहे. अशा योजना आम्ही जनतेपुढे मांडत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते महेश नाना साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कोट्यवधीचा निधी येतोय. गटामध्ये आणि गणामध्ये अजून पुढे काय तुम्ही करणार आहात? आता गटामध्ये आणि गणामध्ये आता टाकळी गावात जसा विकास केला त्याच पद्धतीने आम्ही गटामध्ये पण गावे आहेत त्या गावात आम्ही ह्या योजना जनतेपर्यंत मांडणार आहे आणि त्याचा पूर्णपणे पाठपुरावा करून ही कामे आम्ही करणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना चालू केली, लाडक्या बहिणींना चांगला फायदा मिळतोय. काय लाडक्या बहिणींकडून काय प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? लाडक्या बहिणीकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ते म्हणते एकनाथजी शिंदे साहेबांनी जो लाडक्या बहिणीसाठी आम्हाला म्हणजे मदत केलेली आहे त्याची जाणीव आम्हाला आहे आणि आम्ही मतदान एकनाथजी शिंदे साहेबांना डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला मतदान करणार आहे असेच प्रत्येक जण होम टू होम मध्ये गेल्यावर बोलत आहेत. महिला मातबर नेता तुमच्या सोबत नाही, स्टार प्रचारक सोबत नाही, तरी देखील निवडणुकीला सामोरं जात आहे, काय वाटतं? आम्ही जनतेसमोर गेल्यावर आम्ही जनतेसमोर जी कामं केलेली आहेत मागील 5 वर्षात आम्ही कामं करत आहोत आणि जनतेच्या ज्या समस्या आम्ही सोडवत आहेत हे विजन डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की जनतेने आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे की आम्ही कामं करत आहोत आणि जनतेला पण माहीत आहे की साठे फॅमिली जनतेपर्यंत पोहोचत आहे आणि जनतेची प्रत्येक जी कामे आहेत ते व्यवस्थितपणे सोडवत आहेत. महेश साठेंच्या अस्तित्वाची लढाई आहे असं देखील बोललं जाते, कारण की संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात फक्त शिवसेना शिंदे गटाकडून तुमचे म्हणजे अस्तित्वाची वगैरे लढाई काहीच नाही. ही जनतेनं निवडणूक हिला हातात घेतलेली आहे, त्यामुळे आम्हाला अस्तित्वाची लढाई वाटत नाही. आता आव्हान म्हटलं तर आव्हान असं काहीच नाही. शिंदे साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि आता जो गट आहे टाकळी गट आणि टाकळी गण या टाकळी गणाचा आणि गटाचा आम्ही साहेबांच्या माध्यमातून जो विकास आणण्याचा प्रयत्न आम्ही 100% करणार आहे. राष्ट्रवादीचं घड्याळ तुमच्या सोबत आहे, धनुष्य आहे, दोन्ही पक्ष सत्तेतले आहे. पुढे कसं तुम्ही करणार? आम्ही एकत्र मिळून काम करणार आहोत. कसं प्लॅनिंग, कसं काय काय तुम्ही करणार आहे? आता विकासाचे मुद्दे घेऊनच आपण पुढे जाणार आहोत, त्या मुद्द्यावरच आपण जनतेसमोर जाणार आहोत. मी सौ उषा तात्यासाहेब घाडगे, मी लक्ष्मी टाकळी या गावामध्ये राहते आणि आता संजय देवीदास साठे हे ज्यावेळेस सरपंच होते
त्यावेळेस भरपूर विकासाची कामे झालेली आहेत. त्यामध्ये रोड, परत लाईट आणि नळाची पण कामे झालेली आहेत. आणि मग परत त्याच्यामधून महेश नानासाठी हे जिल्हा प्रमुख आहेत आणि ह्यांनी पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्याकडून कोट्यावधी निधी आणलेला आहे आणि तो विकासाच्या कामासाठी भरपूर प्रमाणात तो वापरला गेला आणि चांगल्या प्रकारे त्याचा विकास झालेला आहे. त्यामुळे मला तर वाटतं की ह्यावेळेस पण धनुष्यबाण आणि घड्याळ, राष्ट्रवादी घड्याळ ही युती एकत्र आहे. त्यामुळे मला वाटतंय की हे नक्कीच लाडक्या बहिणी काय म्हणतात सध्या? लाडक्या बहिणीचा पण भरपूर चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आणि लाडक्या बहिणींचा पण थोडं का असं नाही, लाडक्या भावाचा हातभार म्हणून बहिणी पण चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहे. ओके.